महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। प्रेमी युगलांना लुटणारे तोतया पोलीस नाही तर खरेखुरे असल्याने खळबळ, पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल। वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये बसलेल्या प्रेमी युगलाला लुटणारे आरोपी तोतया पोलीस नव्हे तर खरे पोलीस निघाले। या प्रकारामुळे खळबळ उडाली असून त्यांच्या विरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेशपेठमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक युवक हा 13 एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला। दोघेही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आउटर रिंग रोडवर FLD हॉटेलच्या विरुद्ध बाजूला कारमधील लाईट बंद करून बसले होते। त्यावेळी कळमना पोलीस ठाण्यातील पंकज यादव व संदीप यादव हे 2 कर्मचारी तेथे पोहोचले। त्यांनी तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। तसेच महिलेच्या कुटुंबियांनाही पोलीस ठाण्यात बोलावून बदनामी करण्याची धमकी दिली। त्यामुळे विवाहित असलेली महिला घाबरली। पंकज आणि संदीपने त्यांना पैसे मागितले, मात्र त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते। त्यामुळे दोन्ही पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची मागणी केली। तसेच तरुणाच्या गळ्यातील 3 तोळ्यांची चेन देखील नेली। तरुणाने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अगोदर पोलिसांना आरोपी तोतया पोलीस असल्याची शंका आली, मात्र CCTVत व तांत्रिक पद्धतीने तपास केला असता त्यात पंकज व संदीप हे दोघे असल्याची बाब समोर आली। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांनी या अगोदर देखील असे प्रकार केल्याचा संशय आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले आहेत। हे दोघेही अगोदर चार्ली होते व त्यांच्या विरोधात गैरप्रकारांच्या तक्रारी आल्याने त्यांना हटवण्यात आले होते। आता पोलीस आयुक्तांकडून या दोघांवरील काय कारवाई करण्यात येते याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।